अमरावती शहरात कोरोना रुग्ण आकड्यात अद्यापपर्यंतही घट झाली नाही। त्यातच गर्दी झाल्याने कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता असल्याने शासनाने अनेक अटी लावून सध्या संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे। याचाच परिणाम येणाऱ्या प्रत्येक धार्मिक उत्सवांवर पडणार आहे। आगामी 11 मार्चला महाशिवरात्री उत्सव होणार आहे। या दिवशी हजारो भाविक अनेक ठिकाणी असलेल्या भगवान महादेवाच्या यात्रेला जात असतात। यातच अमरावती शहराच्या पूर्वेकडील निसर्गरम्य वातावरणात पुरातन शिवालय असलेलं कोंडेश्वर तीर्थक्षेत्र आहे। यालाच विदर्भातील काशी असंही संबोधले जाते। बडनेरा इथून काहीच अंतरावर कोंडेश्वर संस्थान असून या ठिकाणी भगवान महादेवाचे मंदिर असल्याने महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठा धार्मिक उत्सव साजरा केला जातो। शेकडो हजारोच्या वर दूरवरून भाविक या ठिकाणी दर्शनाला येत असतात। मात्र कोविडच्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याचा निर्णय येथील विश्वस्त मंडळाने घेतला आहे। यावर्षी कोरोनाचे संकट टळले नसल्याने गर्दी होऊ नये या उद्देशाने यात्रा रद्द करण्याचे आदेश घेण्यात आले आहे। यासोबतच जिल्ह्यातील सर्व यात्रा रद्द करण्याचा आदेश शासनाने लागू केला आहे। कोंडेश्वर मंदिरमध्ये महाशिवरात्रीला न येता भाविकांनी घरीच बसून येथील थेट प्रक्षेपण केल्या जाईल। नागरिकांनी कोंडेश्वर संस्थानला सहकार्य करण्याचे आवाहन कोंडेश्वर संस्थान विश्वस्त मंडळाने केला आहे। आमच्या कोंडेश्वर संस्थानच्या विश्वस्त मंडळाची आमची एक बैठक झाली, सभा झाली आणि त्या सभेमध्ये आजच्या वर्तमान स्थितीवर विचार करून की कोरोनासारखा महाभयंकर महामारीसारखा रोगाचा प्रादुर्भाव जिकडे तिकडे दिसतोय आणि त्यामुळे आता तर महाशिवरात्री महोत्सव आहे आणि आमच्या या तीर्थक्षेत्र कोंडेश्वर इथे दरवर्षी महाशिवरात्रीला लाखोच्या वर भाविक मंडळी शिवभक्त येतात आणि त्यामुळे सतत गर्दी असते। 4 दिवस तर सतत गर्दी राहते। परंतु या वर्षीचा हा संपूर्ण संकटकाल, कोरोनाचा संकटकाल पाहता यावर्षी यात्रा संपूर्ण आम्ही बंद ठेवलेली आहे। तशा सूचना आम्ही या आजूबाजूने दिलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे असे फ्लेक्स लावलेले आहेत की बा यावर्षी धार्मिक उत्सव आणि महाशिवरात्री यात्रा संस्थांच्या वतीने रद्द करण्याचे आमच्या विश्वस्त मंडळ सभेत ठरलेले आहे। तर त्या बाबतीत आम्ही पोलीस यंत्रणेशी संपर्क करू आणि पोलीस यंत्रणा ज्या प्रकारे आपल्याला थोडीफार मदत कसं करायचं त्यांची सल्ला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यावर विचार करू। पण एकंदरीत जे काही आमची प्राथमिक चर्चा झाली पोलीस सूत्राशी त्यावरून त्यांचंही असं थोडंसं म्हटलं की तुम्ही जर एक माणूस किंवा 2 माणसं आतमध्ये येऊ दिले तर त्या ठिकाणी एकाच्या बरोबर 10 येतील आणि सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क यावर आपण कितीही ओरडलं तरी लोक त्यावेळेस ऐकण्याच्या मूडमध्ये राहतील भक्त असे सांगता येत नाही। म्हणून शक्यतोवर परकोटाच्या बाहेरून लोकांनी शिखराचं दर्शन घ्यावं। बाहेर स्क्रीनचा आम्ही कालच म्हणजे विचारणा केली आहे। जमलं तर 2 ठिकाणी स्क्रीन लावून देऊ आणि तुमच्या चॅनलमार्फत एक अशी थोडी जाहिरात की बाबा तीर्थक्षेत्र कोंडेश्वर येथील या वर्षीची महाशिवरात्री यात्रा निमित्त भरणारी महाशिवरात्री धार्मिक उत्सवानिमित्त भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे। तेव्हा भक्तजनांनी शिवभक्तांनी या ठिकाणी येण्याचे टाळावे। राहुल टेकाळे, विदर्भ न्यूज, अमरावती।